पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। अनोख्या पद्धतीचं आंदोलन विद्यार्थ्यांकडून करण्यात येते। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जे वसतिगृह आहे त्याची दुरावस्था आहे, जे वसतिगृह आहे ते बांधून गेलेलं आहे पण विद्यार्थ्यांना ते देण्यात येत नाही। अशा पद्धतीच्या मागण्या करत हे आंदोलन आहे ते विद्यार्थ्यांकडून करण्यात येते आणि आपण पाहतोय पाऊस सुरू आहे आणि दुसरीकडे चिखलामध्ये बसून हे सगळे विद्यार्थी आहेत ते आंदोलन करतायत। काय नेमकी तुमची मागणी आहे? पावसात आणि चिखलात बसून तुम्ही आंदोलन करताय, मागणी काय आहे? विद्यापीठात विद्यार्थ्यांना हॉस्टेल नाही म्हणून गावी परत जावं लागत आहे। जवळपास 200 ते 300 विद्यार्थिनी दरवर्षी हॉस्टेल न मिळाल्यामुळे जातात। गेल्या वर्षी सुद्धा आम्हाला आंदोलन करावं लागत होतं सर्व विद्यार्थ्यांना हॉस्टेल मिळण्यासाठी। गेल्या वर्षी त्यांनी गेस्ट होस्ट ही पद्धत सुरू केली होती, ती पुन्हा या वर्षी बंद केली। हे पाठीमागे 10 नंबरचं हॉस्टेल आहे, ते 10 नंबरचं हॉस्टेल 2 वर्षापासून त्याचं बांधकाम पूर्ण झालं असून सुद्धा ते चालू केलेलं नाही। का तर विद्यापीठात विद्यार्थ्यांना हॉस्टेल मिळेल ना, म्हणजे विद्यापीठ प्रशासनाने एक डाव आखलाय की इथल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हॉस्टेल द्यायचंच नाही, जेणेकरून त्यांना शिक्षण न घेता गावी परत जावं लागेल। मग आमची ही मागणी आहे की ज्या ज्या गरजू विद्यार्थ्यांना हॉस्टेलची मागणी केली त्याला हॉस्टेल भेटलं पाहिजे। जोपर्यंत हॉस्टेल भेटत नाही तोपर्यंत आम्ही सर्व विद्यार्थ्यांना घेऊन इथं चिखलात बसणार आहोत, तर का विद्यापीठ प्रशासनानं आमच्या आयुष्याचा चिखल केलेला आहे। चिखलात बसून आंदोलन करताय गेल्या तासाभरापासून, अजूनही विद्यापीठाकडून कुणी तुमच्याशी बोलायला आलेलं नाहीये। काय पुढची मागणी असणार आहे? आमची मागणी हीच आहे की प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला सर्वप्रथम त्यांनी हॉस्टेल दिलं पाहिजे। मागच्या वर्षीपासून त्यांनी एक शब्द प्रयोग केलाय, दुबार विद्यार्थी। हा दुबार विद्यार्थी काही सेकंडरी सिटीजनशिप आहे विद्यापीठातली की तुम्ही त्यांना हॉस्टेल नाकारताय, आणि आमचं स्पष्ट मत आहे हॉस्टेल नाकारणं म्हणजे तुम्ही शिक्षणाचा अधिकार नाकारताय। आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थी जो विद्यार्थी असेल, जो विद्यापीठामध्ये इनरोल होतोय, मग ती मुलगी असेल, मुलगा असेल किंवा कुठल्याही जाती धर्माचा असो, त्याला हॉस्टेल मिळालंच पाहिजे। ही आमची प्रथम मागणी आहे आणि जोपर्यंत ती मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। आम्हाला लेखी हवंय। आक्रमक पवित्रा विद्यार्थ्यांचा आहे, काही विद्यार्थिनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। काय नेमकी अडचण होतीये? भर पावसामध्ये आणि चिखलामध्ये तुम्हाला तुमच्या न्यायासाठी आंदोलन करावं लागतं। गेले 6 महिने चालू आहे की हॉस्टेलची मागणी आम्ही करतोय। त्यांना पत्र दिलेले आहेत आम्ही, पण त्यांचं फक्त एवढंच येते की आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ, काही ठोस त्यांची निर्णय दिसत नाहीये आम्हाला। आज होईन उद्या होईन ही नुसती गोष्ट ढकलण्यावर येते। आजही आम्ही इथं तासभर आहोत, प्रशासनाचं कोणीच आलं नाहीये की आमच्या मागण्या पूर्ण करायला पाहिजे, आमच्याशी बोललं पाहिजे। आता हॉस्टेलमधून मुलींना काढून दिलं जाते, आता आम्ही अचानक जायचं कुठे, राहायचं कुठे? पुण्यासारख्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की तिथं एका विद्यार्थ्याला महिनाभरासाठी राहण्यासाठी 8-9 हजार रुपये लागतात। मुलींचा सेफ्टीचा प्रश्न येतो, त्यांनी जागा कुठं शोधायच्या, पालकांनी विश्वास ठेवून पाठवलेले असतात। अशा परिस्थितीत त्यांनी काय करायचं? प्रशासनाने इथं येऊन उत्तरं दिली पाहिजे असं विविध समस्या आहेत आणि त्या समस्या घेऊन हे सगळे विद्यार्थी आहेत ते सध्या या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत। पाऊस सुरू आहे आणि चिखलामध्ये आपण पाहतोय अशा पद्धतीने या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। वसतिगृह बांधून आहे तरी सुद्धा ते विद्यार्थ्यांना दिलं जात नाहीये, ही प्रमुख मागणी या विद्यार्थ्यांची आहे आणि विविध विद्यार्थी संघटना आहेत त्या सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि जोरदार आंदोलन आणि विद्यापीठ प्रशासनाचा निषेध आहे तो या विद्यार्थ्यांकडून केला जात आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।